धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। रक्तवाढीच्या गोळ्यामुळे 19 विद्यार्थ्यांना उलट्या, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। मुरुम तारीख 9। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका येथील केसरजवळगा येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिनांक 9 वार सोमवार रोजी शासकीय रुग्णालय उपकेंद्र केसरजवळगा येथील रुग्णालयाच्या वतीने रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या। आयर्न फॉलिक ऍसिड असे गोळ्याचे नाव आहे। सदरील औषधामुळे 19 विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ होत असल्याने त्यांना मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असून त्यांच्या उपचार चालू आहेत। 19 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांना सलांच्या माध्यमातून औषध उपचार चालू असून 15 विद्यार्थ्यांना तोंडी गोळ्या देऊन उपचार चालू असल्याची माहिती व तसेच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश आर्दले स्वामी यांनी दिली। पालकवर्गातून मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे। सदरील माहिती मिळताच उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरुम ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली। आज महात्मा गांधी विद्यालय केसरजवळगा येथे लोहवाडीच्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या होत्या। त्या दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या व्हायला लागल्या। अशा जवळजवळ 19 विद्यार्थ्यांना असताना तातडीनं व गावात सगळ्या शिक्षकांनी मिळून या विद्यार्थ्यांना मुरुम इथं रुग्णालयात दाखल केलेलं आहे। सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत सगळे छान आहेत। डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीचा इलाज त्यावर केलेला आहे। या बाबतीत कुणीही घाबरून जाण्याची गरज नाहीये। सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना माझं सांगणं असेल व गावातील सगळ्यांना सांगणं असेल, या आपल्या विद्यार्थ्यातलं शरीरातलं लोह कमी होऊ नये म्हणून सरकारच्या वतीनं त्या दिल्या गेलेल्या गोळ्या आहेत। त्यामुळे कुणीही चिंता करू नका, सगळे विद्यार्थी सुस्थितीत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर महेश आर्दले, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय। आज साधारण दुपारी 1 ते 2च्या दरम्यान महात्मा गांधी विद्यामंदिर केसरजवळगा येथील 19 विद्यार्थी आमच्याकडे उपचारासाठी आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे अॅनिमिया मुक्त भारत कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत रक्तवर्धक गोळ्या दिलेल्या आहेत। त्यानंतर काही मुलांना उलटी, मळमळ व पोटदुखीचा सौम्य त्रास झाल्यामुळे ते मुलं इथे आलेले आहेत। आम्ही आणि आमच्या वैद्यकीय टीमने त्यांच्यावर तातडीचे उपचार केलेले आहेत। जे मुलं सौम्य होते त्यांना काळजी म्हणून आम्ही उपचार चालू केलेले आहेत। त्यापैकी 4 मुलांनाच थोडंसं डिहायड्रेशन झाल्यामुळं सलाईन लागलेलं आहे। बाकी सर्व मुलं आता एकदम चांगली परिस्थिती आहे, चिंता करण्याचा काही विषय नाही आहे। तरीही एक काळजी म्हणून आमच्याकडे उमरग्याला जे बालडॉक्टर उपलब्ध आहेत त्यांना आम्ही कॉल करून बोलावून घेतलेलं आहे। ते लवकरच या रुग्णालयात भेट देऊन मुलांची तपासणी करतील। सध्या तरी मुलांची तब्येत स्थिर आहे, कुणी याची काही काळजी करण्याची गरज नाही। धन्यवाद। पत्रकार इंडक्शन बॅकअप पण जाता आहे।
धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.